काल या 10 दिवसांच्या ॲक्टिव्हिटीचा शेवटचा दिवस होता. शेवटची ॲक्टिव्हिटी म्हणजे वॅक्स कॅन्डल कशी बनवायची ही होती. वॅक्स गरम व्हायला अजून वेळ होता. त्या वेळेमध्ये मी मुलांसाठी काही फ्रूट्स कट करत होते. आज क्लासचा शेवटचा दिवस असल्यामुळे मुले बरीच अपसेट दिसत होती. कॅन्डल कशी बनवायची याची प्रोसेस मी आधीच मुलांना सांगितली असल्यामुळे मुले आज तशी निवांतच होती. सुरुवातीला आम्ही काही फुले बनवून घेतली होती. त्याचा मोल्ड कसा वापरायचा आणि कलरफुल फ्लावर्स कसे बनवायचे ह्याची प्रोसेस मी मुलांना आधी क्लासमध्ये करून दाखवली होती. पण तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाला आणि ही गोष्ट आज एडिटिंग करताना माझ्या लक्षात आली. हीच ती फुले जी आम्ही आधीच बनवून ठेवली होती. आधीचा व्हिडिओत मी तुम्हाला दाखवू शकले नाही, त्यामुळे माझा स्वतःचाच फार मूड गेलाय. पण पुढची प्रोसेसही मुलांनी खूप छान एन्जॉय केली आहे. वॅक्स गरम करण्यापासून धागा लावण्यापर्यंत आणि त्यामध्ये वॅक्स ओतण्यापर्यंत सगळ्या प्रोसेस मुलांनी करून पाहिल्या. मुले ना आपल्याला पाहूनच बऱ्याच गोष्टी शिकत असतात. त्यामुळे सतत आपण त्यांच्या समोर काही ना काही ऍक्टिव्हिटी करत राहायला पाहिजेत. कॅन्डल ना खरंच खूप सुंदर झाल्या होत्या. माझ्यासाठी तर एकही शिल्लक नाही राहिली. फक्त हा एक सुंदर फोटो मला मिळाला. ऍक्टिव्हिटी करून झाल्यावर आम्ही खूप सारे फोटो सेशन केले. या 10-12 दिवसांमध्ये क्लास घ्यायला मला मदत करणारी माझी लाडकी छोटीशी स्टुडंट माही आणि माझी मैत्रीण प्राजक्ता या दोघींमुळे क्लास खूप छान पार पडला. माहीला तर या क्लासच्या निमित्ताने खूप छान फ्रेंड्स मिळाले आणि हे सर्वच पाहत असताना माझ्या मनात पालकांसाठी, मुलांसाठी आणि 2 माझ्या पिलर्ससाठी फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड होता. थँक्यू ऑल फॉर एव्हरीथिंग.